माझ्या मावशीने असं केलेलं, की तिला वजन कमी करायचं होतं. तर तिने प्रत्येक एकादशीला तिने फक्त दिवसभर लिक्विड डाएट घेतलं. म्हणजे पाणीच फक्त ती प्यायची. तर त्याचं थोडंसं सुधारित आवृत्ती करून मी पेशंटना सांगितलं, की सकाळी तुम्ही भाज्यांचं सूप घ्या, दुपारी तुम्ही ताक घ्या, संध्याकाळी तुम्ही अननस किंवा गाजर, कोथिंबीर असा रस घ्या आणि परत संध्याकाळी तुम्ही भाज्यांचं सूप घ्या. लिक्विड डाएट. पूर्ण लिक्विड डाएट. सो आपोआप वजन छान कमी होतं. म्हणजे मावशीनी फक्त एकादशी केलेली, तसं मी त्यांना एक वार ठरवून दिला, की तुम्ही दर गुरुवारी करा हे. वा. आणि लिटरली त्याचे फरक असे दिसायला लागले, की जे बेली फॅट कमी होत नव्हतं ते कमी व्हायला लागलं. आणि लिक्विड डाएट जात असल्यामुळे त्या फ्रेश असायचा, त्यांना कुठलाही थकवा आला नाही. हॅलो महिला मंडळ, इथे लक्ष असू द्या, कारण आजचा जो पॉडकास्ट आहे हा खास महिलांसाठी आहे. त्यांच्या पर्सनल हायजीन विषयी, वेट लॉससाठी, डाएटसाठी आणि याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि याच निमित्तानं आपल्यासोबत आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी कायम एक्सायटेड असते तुम्ही असताना, कारण मला माहिती आहे की मला खूप टेकअवेज मिळणार आहे या पॉडकास्टमधून. तर मी जसं म्हटलं की विमेन हायजीन हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अगदी मला असं वाटतं आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. म्हणजे हल्ली मुली जशा जशा वयात येत आहेत, पिरियड सुरू होत आहेत, आपण असं कायम बघतो की खूप अर्ली एजमध्ये पिरियड्सची सुरुवात होतीये आणि त्यातही खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. मग ते पिरियड क्रॅम्प्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर काय रिझन्स आहे आणि काय सोल्युशन असू शकतात? सगळ्यात पहिले आपण बघूया, की ही गोष्ट का सुरुवात झाली. म्हणजे आता लहान मुलींमध्ये पहिले प्युबर्टीचं वय होतं 12. म्हणजे 12व्या वर्षी मुलींना पिरियड्स यायचे किंवा पाळी यायची. पण आता ते वय 9 पर्यंत गेलंय. म्हणजे अगदी 3रीतल्या 4थीतल्या मुलीला सुद्धा पाळी यायला लागली आहे. आपण मुलांच्या डाएटवर, त्यांच्या व्यायामावर आणि त्यांच्या जीवनशैलीवर कुठेतरी लक्ष द्यायला विसरतोय का? म्हणजे बघ, पूर्वी सकाळी उठल्यावर आपण जेव्हा नाश्ता करतो किंवा ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये कधी सॉस नसायचा. तूप Correct. आणि घावन, मऊ भात अशा गोष्टी असायच्या आणि त्याची जागा आता कुठेतरी सॉस आणि ब्रेड ह्यांनी घेतलीये का? म्हणजे पालकांनी ह्याचा विचार करायला हवा, की तुम्ही मुलांना काय आहारामध्ये देतायत. म्हणजे मी असं म्हणणार नाही, आत्ताचे पालक सुद्धा खूप काळजी घेणारे आहेत. म्हणजे दे आर डाएट कॉन्शियस. म्हणजे ते मुलांना कधीही चुकीचं देत नाहीत. पण कधी-कधी काय होतं, मुलांचा हट्ट. म्हणजे पूर्वी आपण मुलांना काही गोष्टी मुद्दाम द्यायचो नाही. म्हणजे श्रीकृष्णाच्या गोष्टींमध्ये आपण बघतो, की लोणी कुठे टांगलेलं असायचं, की त्यांच्या हाताला लागू नये अशा गोष्टी असायच्या. त्या कधीतरी दिल्या जायच्या. पण आता पिझ्झा आले किंवा जे काही गोष्टी आहेत, की चीजयुक्त पदार्थ, पनीरयुक्त पदार्थ आहारामध्ये सतत यायला लागलेत आणि यामुळे कुठेतरी त्यांचं पचन बिघडायला लागलंय. बघ, पाळी येणं हा सगळा हार्मोन्सशी निगडीत आपल्या ह्या गोष्टी आहेत. पण आज आपण जे काही म्हणजे केमिकल्स वापरतो, म्हणजे परफ्युम्स आहेत किंवा आपण फाउंडेशन्स वापरतो, तर लहान मुलांमध्ये लिपस्टिक वापरण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. म्हणजे आज आपण नॅचरली घरी बिटापासून लिप बाम बनवू शकतो, की त्या मुली वापरू शकतात. पण आपण त्यांना केमिकल्स युक्त ह्या गोष्टी खरं तर वापरायला नाही द्यायला पाहिजेत, कारण या स्किनमधनं आपल्या शोषल्या जातात. म्हणजे आपण फक्त काय म्हणतो, अरे मी हे स्किनवरनं फक्त अप्लाय केलंय. नाही, इट इज गोइंग इनसाइड युअर स्किन. प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकचे डबे वापरायलाच नकोत. म्हणजे लहान मुलांनी स्टीलच्या बॉटल, स्टीलचे डबे ह्यातनंच अन्न घ्यायला पाहिजे. किंवा अति व्यायामाने सुद्धा लवकर पिरियड्स येतात. म्हणजे खूप खेळणं. तर मग सर्टन वयामध्ये सर्टन व्यायामच त्यांच्याकडनं करून घेतला पाहिजे. त्यांनी तोच आहार घेतला पाहिजे. खूप जास्त अन्नपदार्थ त्यांनी खाणं हे सुद्धा चुकीचं जातं, की त्यातनं हार्मोनल चेंजेस होऊन लवकर मुलींना पाळी यायला लागलेली आहे. मग कसं आहे, वजन एकदा वाढायला लागलं, की ते लवकर कमी होत नाही. कमी होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं शरीर सिम्प्टम देतंय ना, की तुमच्या बॉडी वेटमध्ये फरक होतोय, तुम्ही वेळेत काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या मुलींच्या म्हणजे शरीरयष्टीमध्ये ते फरक दिसायला लागतात, की अरे हो, आता ही प्युबर्टीच्या जवळ यायला लागली. सो आपण आधीच काळजी घ्यायची. मग त्याच्यासाठी काही तिला वेगळं काही देऊ नका. तुम्ही तिच्याकडनं रोज व्यायाम करून घ्या. तिला रोज रात्री वेळेत झोपायला सांगा. सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, हे थोडे तरी व्यायाम त्यांनी करायलाच हवे. त्या त्या वयात त्या त्या गोष्टी घडायला हव्यात. बघ ना, दात पडण्याचं पण एक वय आहे.
ते लवकर पडून चालत नाहीत किंवा ते दात उशिरा येऊन पण नाही चालत. एक जो नैसर्गिक क्रम आहे त्यांनी गोष्टी झाल्या तर मग खूप चांगला फायदा होतो. आणि हे सगळं अवॉइड केलं ना तर परत आय थिंक पूर्वीसारखं योग्य त्या वयाला पाळी मुलींना यायला लागेल. खरंय. आणि म्हणजे जसं तुम्ही म्हटलत, की योग्य डाएट, योग्य आहार हा किती महत्वाचा आहे आणि आत्ताच्या या फास्ट लाईफमुळे काही जे फास्ट फूडनी टेक ओव्हर केलेलं आहे, त्याचे परिणाम आपण बघतच आहोत. म्हणजे चिप्स खाणं आलं खरंय. त्याच्यामध्ये. घरी बटाट्याचे काप करू शकतो ना आपण, पण ते म्हणजे जे काही बाहेरचे चिप्स आहेत ते एवढ्या तेलामध्ये फ्राय केलेले असतात की ते खाऊन कुठेतरी तुमचं शरीरासाठी त्याची हानी आहे. कधीतरी नक्की खा, बरोबर. पण रोज या गोष्टी अवॉइडच केल्या पाहिजेत. खरं. आणि एक खूपच युनिव्हर्सल प्रश्न आहे आपल्याकडे. पाळी वेळेवर येत नाही आणि दुसरं म्हणजे पिरियड क्रॅम्प्स. ह्या 2 गोष्टींवर डॉक्टर काय सोल्युशन? पिरियड क्रॅम्पसाठी सगळ्यात सुंदर एक सोल्युशन म्हणजे आपल्याकडे जिरं असतं घरी, बरोबर. पाव चमचा जिरे घ्यायचं, 1 कप पाणी घ्यायचं, ते बॉईल करून ते पाणी पाव कप करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जिऱ्याचा अर्क उतरला आणि हा अर्क जो जिऱ्याचा असतो उतरलेला तो आपण गरम पाण्यातनं असा जर घेतला, म्हणजे ते गरम पाणी 1-1 चमचा प्यायलं तर आपलं आपोआप पोट दुखणं कमी होतं, क्रॅम्प्स कमी होतात. म्हणजे क्रॅम्प्स का येतात की तो फ्लो आहे ना. पाळी येणं इट्स लाईक अ प्रोसेस की जेव्हा बाळ होतं तेव्हा कसे आईला क्रॅम्प्स येतात पोटात, कळा जे आपण म्हणतो त्यातनं ते बाळ खाली येत असतं. जर तुम्हाला क्लॉट्स पडत असतील किंवा तुमचं रक्तामध्ये शुद्धी नसेल, क्लॉट्स असतील, तर मग तेव्हा तुम्हाला पिरियड पेन जाणवतो. आता काही मुली असतात त्यांना अजिबात पिरियड पेन नसतं, त्यांना पिरियड कधी आले हे कळत नाही, फ्लो प्रॉपर, येस दे आर परफेक्टली हेल्दी. म्हणजे त्यांच्यामध्ये काही चुकीचं नाहीये शरीरामध्ये, त्यांच्या हार्मोन्स लेवल खूप चांगले आहेत. पण जर तू बघितलंस एखादी व्यक्ती ॲनिमिक आहे, रक्त कमी आहे, शी विल हॅव अ पिरियड पेन. किंवा एखादीचं वजन जास्त आहे आणि तिला क्लॉट्स आहेत, तिला पिरियड पेन होईल. सो प्रत्येक गोष्टीला कारण आहे की आता पिरियड पेन होतंय, मग तेव्हा साधा आपल्याकडे घरी कापूर असतो आणि खोबरेल तेल असतं, ते दोन्ही एकत्र मिक्स करायचं. ते जरी आपण पोटाला लावलं तरी सुद्धा आपल्या म्हणजे पोटातल्या वेदना कमी होतात, म्हणजे क्रॅम्प्स कमी होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की थोडेसे पेशन्स हवेत. कधीही लगेच पेन किलर तुम्ही घ्यायलाच नाही पाहिजे. काही मुलींना इतकी सवय असते की पिरियड आले की त्या भीतीनेच ते पेन किलर घेऊन टाकतात. तर मग पालकांना सांगायला लागतं की ह्याचे तुमच्या शरीरावर कुठेतरी साईड इफेक्ट होणार आहे. लाल तिखट आहे ते तू कमी प्रमाणात घेतलंस, चांगलं आहे ना, चव दिली त्यांनी, पण ते अधिक प्रमाणात घेतलं तर त्याचे कुठेतरी शरीरावर साईड इफेक्ट होणारच. सो कोणतीही गोष्ट तुम्ही प्रमाणात केली तर तुम्हाला त्रास होत नाही. पिरियड पेन घालवण्यासाठी अजून एक छान उपाय म्हणजे काय की तुम्ही पिरियड यायच्या आधी म्हणजे पिरियडची डेट जी असते त्याच्या 10 दिवस आधी तुम्ही रोज सलग छान व्यायाम करा. आता बघ, सूर्यनमस्कार आहेत, त्याच्यामध्ये भुजंगासन आहे, वेगवेगळी जी आसनं सांगितली आहेत, धनुरासन आहे, पवनमुक्तासन आहे, की ज्याने तुमच्या ना कोरवर म्हणजे तुमचं जे पेल्विक फ्लोअर आणि हे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होण्यासाठी तेव्हा आपल्याला एफर्ट्स घ्यायचे आहेत की त्यांनी तुमचा ब्लड फ्लो प्रॉपर नीट होतो. आणि तेव्हा आपल्याला हायड्रेटेड राहायचंय. म्हणजे काय, तर एखादं फळ तुम्ही घ्यायचंय किंवा मग त्या दिवशी आपण मुद्दाम गुळ पाणी घेऊ शकतो की त्यांनी तुम्हाला फ्लो प्रॉपर जातो. उसाचा रस घेऊ शकतो की इट्स अ सपोर्ट की तुम्हाला पिरियड पेन व्हायला नको, पिरियड फ्लो नीट व्हायला पाहिजे. आजकाल आपण बघतो की स्कॅन्टी मेन्सेसचा त्रास इतका वाढलाय की लोकांना एक थेंब फक्त पाळीचा ड्रॉप जातो, पाळीच येत नाही. मग अशा वेळी आपण काळे तीळ असतात बघ, काळे तीळ, ते त्याचा काढा करून देतो किंवा लिंबाचा रस त्याच्यात घालायला सांगतो. म्हणजे काळे तीळ अर्धा चमचा घेऊन 1 कप पाणी घेऊन ते चांगलं उकळवायचं, त्याच्यात चिमूटभर सुंठ आणि थोडंसं तिळाचं तेल घालायचं त्या काळ्या ह्याच्यात, ते म्हणजे काढ्यामध्येच, आणि ते आपण घेतलं थोडासा लिंबाचा रस घालून, लिंबाचा रस त्याच्यात घालून, तर आपल्याला पिरियड्स प्रॉपर वेळेत यायला मदत होते आणि स्कॅन्टी मेन्सेसचा जो त्रास आहे तो कमी होतो. पण बघ, हे सगळं करताना मी प्रत्येक महिला वर्गाला सांगते की तुम्ही आफ्टर 30 किंवा आफ्टर 40 तुमच्या गायनेकोलॉजिस्टला वर्षात एकदा तरी व्हिजिट करत जा. कधीही प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण म्हणतो की बघ, आपल्याकडे सगळं आहे, खूप पैसे आहेत, सगळं आहे, पण आपल्याकडे आरोग्य नसेल तर आपण ते एन्जॉय नाही करू शकत. आज बऱ्याच मुलींना पिरियड येऊन गेल्यावरती चक्कर यायला सुरुवात होते. का? त्यांचं हिमोग्लोबिन ड्रॉप
असतं किंवा कधी कधी कॅल्शियम कमी असतं, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3. आज मुली सूर्यप्रकाश अंगावर घ्यायला विसरल्यात की आम्ही खरंय. टॅन होऊ का. AC मध्ये हां, राहायचंय. सो ऑफिस आहे, अंडरस्टूड, पण तुम्ही शनिवार रविवार थोडा वेळ तरी, अगदी 8 ते 10 ही जी वेळ आहे यामध्ये सूर्योपासनेला इतकं महत्व आहे ना. म्हणजे सूर्यदेव इतकी म्हणजे आपल्यामध्ये ताकद देतात. तू बघ, भिंग जरी पकडलं आणि त्याच्या खाली कागद पकडला तर तो कागद जळायला लागतो. किती एनर्जी ते देतात. ऍब्सोल्युटली. आज एक दिवस सूर्य उगवला नाही तर चालणार नाहीये. म्हणजे इट इज अ एनर्जी सोर्स. जसं खरंय. झाडांमध्ये त्यांच्यामुळे जेवण बनतं पानांमध्ये, तसंच आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 हे बनण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप आवश्यकता आहे. तुम्ही सूर्याकडे बघून ध्यान केलं, अगदी कोवळा सूर्यप्रकाश पाहिजे, अफाट शक्ती तुमच्यात जाणवेल. म्हणजे तुम्ही 10 दिवस 15 दिवस नियमितपणे हे केलं. काही महिला म्हणतात बघ ना, एनर्जीच वाटत नाही, हो. थकवाच येतो, थकवा येतो. किंवा आज एवढं सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत का निर्माण झाली, कारण त्या निमित्ताने तुम्ही सूर्याला बघता की ते जलप्राशन करता. सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं जल सेवन करणं ही सुद्धा एक ताकद आहे. वाव. बघ, घरगुती उपायापेक्षाही सोपा उपाय आहे की खरंय. खिडकीतनं स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला सूर्य दिसत असतो, पण आपण त्याच्याकडे बघतच नाही. कोणतंही मॅनिफेस्टेशन आपण जे करतो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या विचारांची ताकद फक्त माहित पाहिजे की तुम्ही ठरवलंयत ना हे करायचंय, मग ते करण्यासाठी ती फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ मॅच झाली पाहिजे ना. जर पाहिजे. तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग तुम्ही सर्टन नियम पाळायलाच हवेत. जर तुम्हाला फिटनेस हवाय, तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय पर्यायच नाहीये. नाहीये. कारण तुम्ही किती दिवस औषध घ्याल, किती दिवस काही कराल, पण व्यायामासारखं औषध तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आज अनेक महिला म्हणतात की म्हणजे पाठचा भाग, म्हणजे हिप्सचा भाग सुटलेला असतो, पोट सुटलेलं असतं आणि दे फील शॅबी, की अरे मला चांगले कपडे घालता येत नाहीयेत. कारण काय, कारण तुम्ही कधी व्यायाम का नाही करत. म्हणजे नाही, वेळ झाला, बैठं काम आहे, बसायलाच लागतं. मग कॅन्टीनमध्ये ऑफिसच्या फक्त चीज सँडविचच चांगलं मिळतं, मग मी खाऊ काय. म्हणजे मग तुम्ही ऑफिसमध्ये असंही डाएट, म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा असं डाएट फूड पाहिजे की जे काही महिला सुद्धा घेऊ Absolutely. शकतील, की म्हणजे त्यांना जर भूक लागली आहे आणि काहीच नाही तर ते खायला पण लागतं. पण कधी कधी आपण बघतो की मोह, म्हणजे म्हणजे आपल्याला बुद्धी दिलेली आहे ना, आपण ती कशी वापरायची आपल्या हातात आपल्या आहे. हातात आहे. जर आता एक उदाहरण तुला सांगते की माझ्या मावशीने असं केलेलं की तिला वजन कमी करायचं होतं, तर तिने प्रत्येक एकादशीला तिने फक्त दिवसभर लिक्विड डाएट घेतलं, म्हणजे पाणीच फक्त ती प्यायची. तर त्याचं थोडंसं सुधारित आवृत्ती करून मी पेशंटना सांगितलं की सकाळी तुम्ही भाज्यांचं सूप घ्या, दुपारी तुम्ही ताक घ्या, संध्याकाळी तुम्ही अननस किंवा गाजर, कोथिंबीर असा रस घ्या आणि परत संध्याकाळी तुम्ही भाज्यांचं सूप घ्या. लिक्विड डाएट. पूर्ण लिक्विड डाएट. सो आपोआप वजन छान कमी होतं. म्हणजे मावशीनी फक्त एकादशी केलेली, तसं मी त्यांना एक वार ठरवून दिला की तुम्ही दर गुरुवारी करा हे. वा. आणि लिटरली त्याचे फरक असे दिसायला लागले की जे बेली फॅट कमी होत नव्हतं ते कमी व्हायला लागलं. आणि लिक्विड डाएट जात असल्यामुळे त्या फ्रेश असायचा, त्यांना कुठलाही थकवा आला नाही. म्हणजे त्या म्हणाल्या की आम्हाला असं काही वेगळंच नाही वाटलं, पण चेहऱ्यावरचा ग्लो बदलला, हेअरफॉल कमी झाला. बघ, गाजराचा रस अतिशय महत्वाचं आहे. आता हे एवढूसं गाजर काय करेल असं आपल्याला वाटतं, डोळ्यांसाठी चांगलं आहे, पण खरंय. पांढरे केस होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला या गाजराच्या रसाची मदत होते. काळ्या मनुका, गाजराचा रस, किंवा आपण म्हणतो काळे तीळ, सुकं खोबरं, अशी सुपारी भाजून केलेली, त्याच्याबरोबर पालकचं सूप, ह्या काही ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीरातला आयर्न कंटेंट चांगला ठेवतात, आपलं गट चांगलं ठेवतात. गट चांगलं राहिलं, पित्त चांगलं राहिलं. पित्त वाढलं नाही तर केसांच्या मुळाशी पित्त साठलं नाही आणि हेअर ग्रेइंग लेट सुरू झालं. म्हणजे पूर्वी बघ ना, 70व्या वर्षी केस पांढरे व्हायचे, ते आज 20-10 वर्षाच्या मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहेत. मग तेव्हा आपण त्यांना सांगतो काळे तिळाची पावडर करा, त्याच्यामध्ये थोडंसं मेथी दाणा पावडर घाला, त्याच्यामध्ये हळद घाला, ते चांगलं परता, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घाला. म्हणजे हे सगळं करून तुम्ही काळपट रंग केसांना आणता, पण शेवटी तो लेप झाला ना बाहेरनं लावलेला. पण तुम्ही हेल्दी राहिलात जर तुम्ही 2 अंजीर पाण्यात भिजवून, मनुका, हे सगळं लहान वयातनच करत आला, तर तुमचे केस पांढरे का होतील. आता कधी कधी स्विमिंगमुळे सुद्धा केस पांढरे होतात.
मग आता अच्छा. ही कारणं वेगळी आहेत ना. वेगळी आहे. ते क्लोरीन वॉटर असतं ना. केमिकल आणि हा. त्यामुळे सो झालेलं. तेव्हा त्या मुलांना माहित असतं, पण सगळ्यांचेच होतात असं पण असं नाहीये ना. नाहीये. सो त्यासाठी ऑइलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मुलींना मी कायम सांगते की तुमचे केस हे अत्यंत महत्वाचे आहेत. केसांमध्ये कोंडा तुम्ही होऊन देऊ नका, कारण एकदा केसांमध्ये कोंडा झाला की केस गळायला लागले. साधे सोपे उपाय असतात, ताक आणि अळशीची पावडर. आता अळशी जी आहे ती कफ नाशक आहे, कफ कमी करते. त्यामुळे ताकात जर आपण अळशीची पावडर भिजवून केसांच्या मुळाशी आपण त्याचा लेप लावला तर आपल्याला असं दिसून येतं की आपोआप ते खवडे जे पडतात कोंड्यामुळे ते कमी कमी होतात. होतं. आणि कोंड्याचं मूळ कारण काय, तर तुमचं पोट साफ न होणं. अच्छा. जर तुमचं सगळं कनेक्टेड आहे. एक्झॅक्टली म्हणजे पोट साफ नाही झालं, तुमचं गट बिघडलं की तुम्हाला केसांमध्ये कोंडा होणारच. आपल्याला जो घाम येतो बघ ना, तसा केसांमध्ये पण येतो करेक्ट. आणि त्यातनं तो कोंडा निर्माण होत असतो. जर ते क्लीन नाही, इन्फेक्शन ना, फंगल Infection. इन्फेक्शन. आता आपण बघतो की जिथे जिथे आपलं आर्मपीट आहे किंवा जिथे घाम येतो तिथेच आपल्याला दुर्गंध का जाणवतो. मग अशा वेळी आयुर्वेदामधले जे वेगवेगळ्या पावडरींचे लेप आहेत, साधं आपल्या घरी हळद असते, चंदनाची रक्तचंदनाची बाहुली असते, प्रत्येकाच्या घरात असते, पण आपल्याला माहीतच नाही की कधीतरी ती उगाळायची चाळणीवर आणि त्याचा लेप जर आपण चेहऱ्याला म्हणजे आपल्याला जिथे हवाय तिथे केला, म्हणजे घामाचा वास येत असेल तिथे केला, तर आपोआप घामाचा वास येणं पण कमी होतं. केस गळतात म्हटल्यावर आपण पहिले सिरम बाय करतो, पण ते सिरम बाय करण्यापेक्षा तुम्ही घरात नारळाचं दूध काढून जर त्याचा केसांना लेप लावलात, नरिशमेंट मिळाली, केसांना मॉइश्चर मिळालं, मऊ केस झाले, फ्रीज कमी झाला आणि प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही कुठलंही केमिकल नाही नाही वापरलं. वापरलंय. पूर्ण नॅचरली तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेता. आणि केसांसाठी सगळ्यात महत्वाचं काय की आयर्न. तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं, तुम्हाला पीसीओडी असेल, तुमच्यामधले थायरॉइडमध्ये चेंजेस झाले. कधी कधी काय असतं माहितीये का, लिव्हर प्रॉब्लेम्स पण असतात. लिव्हर ना सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी तर काय म्हणते की हृदय आणि म्हणजे किडनीला तर आपण महत्व देतोच, पण त्या दोन आहेत ना, एक निकामी झाली तरी एक काम करते. पण ब्रेन, हृदय आणि लिव्हर हे एकेकच आहेत ना आपल्याकडे, दोन खरंय. नाहीयेत, ऑप्शन नाहीये त्यांना. सो या तिघांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आज फॅटी लिव्हरचं पोर्शन म्हणजे बरेच पेशंट येतात की फॅटी लिव्हर ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ते रिव्हर्स होतात ना. बरं. लोक काळजी घेतात, कमी होतात. पण आपण म्हणतो अल्कोहोलिझम, स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं ह्या सवयी आपण अजून कमी करू शकत नाही आहोत. हे कुठेतरी मला दुर्दैव वाटतं की आज लोकांना माहितीये की ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्रास होणार आहेत, पण त्यांचं सेवन प्रमाणात केलं तर ठीक आहे, पण त्याची सवय नाही लागायला पाहिजे. आणि आज असं दुःख वाटतं की मुलांपेक्षा कधीतरी अधिक मात्रेत मुली सुद्धा या गोष्टी करतात. सो पुढे जाऊन जेनेटिक्स मध्ये प्रॉब्लेम व्हायला नकोत. म्हणजे इफ यू आर प्रेग्नंट तेव्हा तर तुम्ही स्मोकिंग करायलाच नको, कारण त्याचा बाळावरती कुठेतरी एक दुष्परिणाम होत असतो. होऊ शकतो. करेक्ट आहे. आणि जसं तुम्ही म्हटलत की बेसिकली हॉर्मोनल इम्बॅलन्स हो. ह्याचा आणि स्ट्रेसचा या दोघांचं एक वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे सगळं इंटरलिंक्ड आहे जसं तुम्ही म्हटलं बरोबर तसं. आहे. आणि मुलींमध्ये पीसीओडी हे हल्ली इतकं नॉर्मलाइज झालंय की प्रत्येक असं वाटतं ना, दुसऱ्या मुलीला पीसीओडीचा प्रॉब्लेम दिसून येतोय. बरोबर आहे. तर आता पीसीओडी तू म्हणालीस तसं, पीसीओडी, पीसीओएस हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामध्ये तू आज बघतेस प्रत्येक महिलेला एक मेंटल स्ट्रेस असतो. कुठली तरी जबाबदारी असते. मी हे केलं तर मला कोणी हे बोलेल का? कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड हा विचार सुरू असतो. आणि कुठलाही स्ट्रेस आला, कॉर्टिझॉल लेवल्स चेंज झाल्या की तुम्हाला पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतो. बघ, प्रोजेस्ट्रॉन आहे, इस्ट्रोजन आहे. आता यांना डॉमिनंट करणारं मेल हार्मोन आहे टेस्टेस्टेरॉन. तर ते वाढायलाच नकोय ना. बघ, पीसीओडीचे जे पेशंट असतात, पाळी येतच नाही, याला कारणच आहे की त्यांच्यामध्ये टेस्टेस्टेरॉन हाय असतं, की ते कमी झालं पाहिजे. त्यांना पुरुषांसारखे दाढी मिशा. ते आता correct. आपण कितीही वेळा थ्रेडिंग केलं तरी ते येत राहणार. यू नीड टू वर्क इनसाइड, की तुम्ही आत लक्ष द्या, तुमचे हार्मोन्स नीट करा की ते ग्रोथ आपोआप कमी होते. ऍक्च्युअल म्हणजे असे हार्ड केस हो. येताना मी कारण मुलींना हल्ली तेवढं पाहिलंय. त्यांच्यामध्ये ते हार्मोन्स डॉमिनंट असतात ना, त्यांना त्यामुळे तो त्रास होतो. आता तू बघ, आपल्याला कधी पाळी यायच्या वेळी बरोबर ते हार्मोन्स कमी होतात. खरंय. पाळी जेव्हा थांबते तेव्हा ते फील बदलतात. गुड होतं, सगळंच छान वाटतं. ब्रेस्टमध्ये चेंजेस होतात.
आपण म्हणतो मेनोपॉज येतो तेव्हा आणखीनच बदल होतात. हॉट फ्लश जाणं किंवा महिलांना असं वाटतं रडायला येणं, कधीतरी खूप आनंदी असणं, कधीतरी असं वाटतं की आता मला उठायला सुद्धा त्रास मूड होतोय. स्विंग्स. गुडघे दुखणं म्हणजे हायेस्ट प्रॉब्लेम असतो. म्हणजे आफ्टर 60 प्रत्येक महिलेला हे का जाणवतं? कारण जेव्हा आपण सुतिका परिचर्या म्हणतो, की गर्भिणी झाल्यानंतर जेव्हा आफ्टर डिलिव्हरी जी काळजी घ्यायला पाहिजे, की स्कार्फ लावायला पाहिजे, कानात कापूस घालायला पाहिजे, वातूळ पदार्थ खायला नको. तर हे हल्ली कोणी पाळतच नाही. मग तेव्हा जो हाडांमध्ये वात शिरतो, त्याचा त्रास 10 वर्षांनी आपल्याला दिसतो. की म्हणजे हाडांची काळजी घेण्यासाठी राजगिरा, कुळथाचं पिठलं किंवा आपण म्हणतो की सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत, अंजीर, ह्या सगळ्यांमुळे तुमचा अस्थिधातू चांगला तयार होतो. आज आपण मशरूमचं सूप घेऊ शकतो, पालकाचं सूप घेऊ शकतो. हे सगळं आता हे एका दिवशी नाही खाऊ शकत ना. सो तुम्ही शेड्यूल करा. सोमवारी राजगिऱ्याचा लाडू खा, मंगळवारी तुम्ही कुळथाचं पिठलं घ्या, बुधवारी नाचणीची भाकरी घ्या, तर गुरुवारी ज्वारीची भाकरी घ्या. अळीव ज्याच्यामध्ये अतिशय छान ताकद आहे, की ज्यामुळे तुमचं केस गळणं कमी होतं. पिरियड मधला स्कॅन्टी फ्लो सुद्धा अळीवाचा एक लाडू खाऊन बघा, पिरियड चांगले तुम्हाला आलेले दिसतात. अळीवाची खीर, बल्य, वजन वाढतं त्यांनी. अळीव आहे त्यांनी केस गळणं तर थांबतं, पण आयर्न पण वाढतं, म्हणजे हिमोग्लोबिनसाठी पण ते उष्ण आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलींना द्यायचे असतील की त्यांना पाळी रेग्युलर नीट, म्हणजे पाळी आल्यावरची ह्या गोष्टी, की जेव्हा कधी कधी पाळी डिले होते बघ, मग तेव्हा आपण ह्या अळीवाचा पाळी वेळेवर येण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो. कारण ते उष्ण आहे. पण दुधात न द्यायचे, कमी क्वांटिटीत द्यायचे. तुळशीच्या बी बरोबर पण देऊ शकतो. म्हणजे तुळशीचं बी जे असतं ते आपल्या शरीरातली उष्णता कमी करतं ना, म्हणजे Correct. पिंपल्स येणार नाहीत. म्हणजे अच्छा, ते कॉम्बिनेशन मध्ये दोन्ही Okay. कॉम्बिनेशन मध्ये दिलं तरी चालतं, पण एक्सलंट त्याचे रिझल्ट्स आहेत. बघ, अळीवाचा लाडू आहे की तो आजच्या जनरेशनला आवडत नाही, पण तोच टेस्टी आहे. आणि आपल्या घरातलं जे अन्न असतं ना, ते का हेल्दी असतं ते यासाठी की आपण षड्रसात्मक आहार घेतो. कारल्याची भाजी पण आई करते, कोशिंबीर असते, सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असतात बघ डाएटमध्ये. आता एखाद्याला वेट लॉस करायचं असेल तर मुद्दाम मी त्यांना काय सांगते की तुम्ही उसळ चांगली बनवा, शिजवलेली. म्हणजे आता मूग सगळ्यात चांगले की जे वातूळ पण कमी आहेत. मटकी घेतली तर गॅसच होतो ना अधिक वेळा, किंवा वाटाणा खाल्ला तर गॅस होतो. पण मुगाची उसळ हेल्दी आहे, मुगाचं अच्छा. कळण हे हेल्दी आहे. तर मुगाची उसळ केली, त्याच्यावरती थोडंसं कांदा, टोमॅटो हे घालून संध्याकाळी बाउल भरून खाल्लं तरी पोट भरतं. आणि मग मखाणे खायचे, त्याला कमलबीज म्हणतात. ते इतके चांगला सोर्स आहेत की तुमच्या हाडांसाठी अतिशय चांगला सोर्स आहे. पूर्वी आपण शिंगाडा म्हणायचो, शिंगाड्याचे पण हल्ली पफ्स मिळतात. तर पूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जी गर्भिणी आहे, जिच्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये बाळाचे सगळी अंग तयार होत आहेत, तर तिने मुद्दाम तो शिंगाड्याचा काहीतरी खावं त्या कालावधीमध्ये, की बाळाला म्हणजे जन्म झाल्यावर त्याची हाडांची वाढ चांगली होते, त्याला लागल्यावर टेंगूळ येऊ नये म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो. पण बघ, जसा रिसर्च व्हायला पाहिजे तो आता होतोय. म्हणजे आता भरपूर आयुर्वेदिक डॉक्टर्स, वैद्य खूप छान काम करतायत आणि लोकांनाही त्यामध्ये एक विश्वास वाटायला लागला की अरे हो, आयुर्वेद पण क्विक रिझल्ट्स देतो. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला त्रास होतोय आणि खूप लेट. आता गॉल ब्लॅडर मध्ये बऱ्याच महिलांच्या स्टोन्स असतात, त्याच्यावरती सुद्धा आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो. सगळ्याचं मूळ तुला कळतंय का कुठे? वात, पित्त आणि कफ. म्हणजे तुझी प्रकृती कशी आहे हे तुला माहित पाहिजे. आता कफ प्रकृतीची स्त्री आहे तर ती थोडीशी हेल्दी असते, खूप म्हणजे गोरी दिसते, एकदम छान सुंदर असतात त्या मुली. आणि म्हणजे एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी लागतात. पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल तर ती थोडीशी म्हणजे कफ प्रकृतीपेक्षा थोडी कमी गोरी, पण गोरीच असते. आणि वात प्रकृतीची व्यक्ती थोडी सावळी असते. पण पित्त प्रकृतीचे हुशार, धी, धृती, स्मृती त्यांच्यामध्ये खूप हायएस्ट लेवल. अच्छा. आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींचं कसं असतं, विस्मरण पटकन होऊ शकतं, म्हणजे राहील लक्षात, पण 1 तासाने विचार झाला नक्की हेच होतं का. डिसिजन मेकिंग मध्ये ते थोडेसे क्लमझी असतात. सो प्रत्येक महिलेच्या बाबतीमध्ये लहानपणी वेगळे हार्मोन्स, नंतर पाळी येते तेव्हा वेगळे हार्मोन्स, लग्न झाल्यावर वेगळे हार्मोन्स म्हणजे गर्भिणी होताना, त्यानंतर मेनोपॉजच्या वेळी वेगळे हार्मोन्स. सो 4 गोष्टींमध्ये ती लढत असते. आणि मग जेव्हा तिला तिच्या घरच्यांचा सपोर्ट मिळतो ना, यस, शी कॅन फ्लाय एनिवेअर. अशाच भरपूर पेशंट्सचे अनुभव घेतलेत जे व्याधी ना सॉल्व्ह होणारे नव्हते. म्हणजे
लिव्हर सिरोसिस नावाचा आजार असतो, त्याच्यामध्ये त्या हो. पेशी बदलतात. त्याच्या आधीच्या स्टेजची पेशंट होती, पण तिच्या नवऱ्याचं तिच्यावर जे प्रेम, त्याला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, तिला पायाला रोज तेल लावायचं, हो मी करेन, तिचं डाएट असं द्यायचं, मी करेन, तिच्यात इतका बदल झाला. सो प्रत्येक व्याधी ट्रीट करण्यासाठी या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांचं डाएट, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, तुम्ही काय औषध देता ते, पेशंटचा डॉक्टरवरती किती विश्वास आहे आणि तुम्ही नामस्मरण काय करता हे. आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहेत आणि ह्या घरी आपल्याकडे बघ ना, आपण घर कसं स्वच्छ करतो, आपल्या शरीराची पण शुद्धी होणं आवश्यक आहे. मग का तुमचं वजन वाढतंय किंवा तुमचं वजन कमी होतंय, मग काहीतरी रिझन आहे ना. तुमचे केस गळतायत याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाहीतर केस उगीच गळतील का? किंवा पिंपल्स येत आहेत याचा अर्थ कुठेतरी तुमच्या पोटामध्ये तुमचं पोट साफ होत नाहीये, काहीतरी रिझन आहे. करेक्ट. तुम्ही मुळावर काम करा. खरंय. पण मला एक म्हणजे विचारायचं आहे, ते म्हणजे आता आपण स्ट्रेस, हार्मोन या सगळ्या गोष्टींविषयी बोलतोय. वेट गेन आणि स्ट्रेसचं पण काही कनेक्शन आहे का? कॉर्टिझॉल, स्ट्रेस आला, कॉर्टिझॉल वाढलं, बेली फॅट वाढणार आहे. तुम्ही कितीही करा, कमी खाल्लं तरीही ते तसंच होणार आहे. हलतच नाही. तुम्हाला रोज पोटावरचे व्यायामच करायला पाहिजे. तुम्ही जिम करा, वॉकिंग करा, काही करा. सोपा उपाय कायम पेशंटना आपण सांगतो, की तुम्ही तेल असतं ना, ते पोटाला चोळून लावा. पण हे तुम्हाला 45 दिवस नियमित करायचंय. लावायचं. तुम्ही मेजरिंग टेप घेऊन पहिल्या दिवशी सुरुवात करा. दर 15 दिवसांनी तुम्ही पोटाचा घेर मोजायचा आहे. साधं तेल, तिळाचं तेल असतं, रोज पोटाला लावा. आणि ते तेल लावल्यावरती तुम्हाला शेक द्यायचा आहे हिटिंग पॅडनी. ओके. आणि हे स्वतः आपण करू शकतो? का नाही, रोज आपली काळजी आपल्यालाच घ्यायची. खरंय. सो आपल्याला हे रोज करायचंय, की त्यांनी तुमचा तो पोटाचा घेर आपोआप कमी होत जातो. तू म्हणशील असं कसं, म्हणजे काय याच्यामध्ये लॉजिक काय? हो. तर बघ, आपल्यामध्ये जे फॅट एक्सेस तयार होतं ते लिव्हर कुठे साठवतो, तर पहिले सगळ्या मसल्सवर साठतं आणि मग जेव्हा कुठे स्कोप उरत नाही तेव्हा तो लिव्हर आणि ह्या सगळ्यामध्ये आपण ऑर्गन्समध्ये ते विसरल फॅट तयार व्हायला लागतं. आणि ते फॅट कमी होण्यासाठी आपण ते तेल लावायला सांगतो. एखादी काठी घेतलीयस, ती काठी तू हाताने तोडायला गेलीस, तुटली. पण जर ती तू 7 ते 8 दिवस तेलात बुडवूनच ठेवलीस तर ती तुटणार नाही ना. इट विल बेंड. म्हणजे ती तुटली आहे का नाही, पण ती बेंड झाली. तेच टेक्निक आपण गुडघ्यासाठी वापरतो. रोज मसाज करून तुम्ही तुमच्या गुडघ्यांची झीज भरून काढू शकता. आता आपल्याला असं वाटत असेल की आपले गुडघे कायमच चांगले राहावे, लावा ना रोज तेल रात्री झोपताना. 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं रोज आपल्या स्वतःसाठी आपल्याला द्यायलाच हवीत ना. कारण सगळ्यात मोठा साथीदार कोण आहे, तर तुमचं शरीर. खरंय. तुमचं शरीर ठणठणीत असेल तर तुमचं मन ठणठणीत राहणार आहे. आजच्या काळात मला वाटतं सगळ्यात मोठी लक्झरी काय आहे, तर ते तुमचं आरोग्य आहे. परफेक्ट. कारण लोकांकडे पैसे आहे पण आरोग्य नाहीये. आणि ते विकत पण नाही मिळत. एक्झॅक्टली. सो त्याची काळजी घेणं. आज बऱ्याच व्यक्तींमध्ये मी बघितलं की डिप्रेशन खूप असतं. म्हणजे अशी भीती असते की त्यातनं ते पुढेच सरकू शकत नाहीत आणि तेच थॉट्स किंवा वाईट विचार येणं, आणि ह्याचा सगळ्यात जास्त फरक पडतो पिरियड्सवर किंवा त्यांच्या झोपेवर. तर झोप येत नसेल तर लोकांना मी किती वेळा सांगते की तुम्ही दिवसभर मस्त छान काम करा, की तुम्हाला रात्री झोप येणारच आहे. पण तरी पण मग काही पेशंटमध्ये झोप येत नाही. तेव्हा आपण हिस्ट्री टेकिंग घेतो. काय, कोणता सल आहे तुमच्या मनात, काय गोष्ट तुमच्या मनाला आवडली नाहीये, काय विचार आहेत, कशाचा त्रास होतोय. कारण सगळ्यात सेफ आपण जेव्हा फील करतो ना, तेव्हा बघ ना आपण शांत झोपतो ना. सेफ वाटणं महत्वाचं असतं. तुम्ही कुठे झोपता, कोणत्या दिशेला पाय करून झोपता, यापेक्षाही महत्वाचं आहे की तुम्हाला सेफ फिलिंग आहे की नाही. आता कित्येक वेळा पेशंटना त्याच्यासाठी नामस्मरण सांगितलंय, मंत्रचिकित्सा सांगितली, की जे लोकांना आता माहितीये की काय म्हणायचंय. पण कधी कधी हे करूनही झोप येत नाही ना, मग तेव्हा औषध लागतं. मग तेव्हा आपण त्यांना जटामावसी आहे, पुनर्नवा आहे, अशी वेगवेगळी आयुर्वेदात सांगितलेली उत्तम औषधं आहेत, ती देतोच. आज आपण बघतो ब्राह्मी आहे, शंखपुष्पी आहे, की जे तुमच्या मज्जा धातूवर काम करतात. मज्जा धातू हा आपल्या शरीरातला एक असा भाग आहे बघा, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. सो मज्जा आपल्यामधली चांगली असली ना, की आपल्याला पटकन कुठलाही व्याधी होत नाही, आपली इम्युनिटी चांगली राहते. सो त्यासाठी
पहिला धातू चांगला असणं महत्वाचं आहे. तुझा रस धातू चांगला आहे तर तुझे पुढचे धातू चांगले असणार आहेत. मग रस धातूसाठी तुला आहारामध्ये फळं घ्यायला हवी, डाळिंब घ्यायला हवं किंवा ड्रायफ्रुट्स घ्यायला हवे. त्या सगळ्यांनी हळूहळू तुझे धातू चांगले बिल्डअप होतात. आणि स्ट्रेस घालवायचा आहे तर फॅमिलीशी रोज छान गप्पा मारायला हव्यात. आपला प्रॉब्लेम, मला हा प्रॉब्लेम आहे किंवा मला भीती वाटते, मला हा व्याधी झालाय का, त्यापेक्षा ना तुम्ही त्याचं सॉल्युशन शोधा. खरंय. जर तुम्ही त्याच विचारात राहिलात ना, तुम्ही कधीच बाहेर नाही. यू राईट ऑन अ पेपर. तुम्ही त्या पेपरवर लिहा की मला हे वाटतंय, मग ह्याच्यामध्ये मला सोल्युशन काय मिळेल, मी काय करू. आपोआप तुम्हाला तुमची उत्तरं मिळतात. कामं पेंडिंग ठेवू नका. हे करायचंय करा, त्यावेळी ती इच्छा पूर्ण करा, तो क्षण जगा. आज कित्येक महिला सेल्फ इंडिपेंडेंट आहेत. आपण बघतो आज एंटरप्रेनर्स किती आहेत. आज कित्येक पेशंट महिला येतात ना, त्या घरातल्यांची काळजी घेत असतात. म्हणजे त्या सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करत असतात. सकाळी लवकर 5ला उठून डबे करून ऑफिसला जातात. आल्यावरती सगळ्यांसाठी जेवण बनवतात आणि खरंय. तरी हसतमुख असतात. हे एक महिलाच करू शकते आणि ही तिची बेस्ट पॉवर आहे तिच्यामधली. सुपर पॉवर आहे. राईट. म्हणून तर तिला महिला म्हटलेलं आहे ना, की जे सगळ्यांना सांभाळून घेऊ शकते. आज आपण बघतो की महिलांना हल्ली टाचदुखीचा त्रास पण खूप जाणवतो बघ ना. बऱ्याच वेळेला कार्पल टनल सिंड्रोम असतो किंवा तिथे स्पर आलेलं असतं. तर त्यांनी ना कुठलाही सिम्पटम अंगावर काढू नये. करेक्ट. अंगावर पांढरं पाणी जाणं, व्हाईट डिस्चार्ज, हा त्रास बऱ्याच महिलांना असतो. पण हा कशामुळे होतो? आता कशामुळे होतं ह्याचं कारण म्हणजे बघ, आपल्या शरीरात जे 3 दोष आहेत. आपल्या गर्भाशयाच्या आतमध्ये ना पेशी असतात, आतमधल्या साईडने. त्याच्यामध्ये हायपरप्लेशिया झाला म्हणजे त्या एंडोमेट्रियल थिकनेस आपला वाढला की मग कधी कधी हा आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे फंगल इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. सो तुम्ही एकदा गायनेकोलॉजिस्टला नक्की व्हिजिट करायला हवी त्यासाठी. म्हणजे काही अँटीबायोटिक्स घ्यायला हवी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये खूप छान औषधं सांगितली आहेत. 3 औषधं ही, जर तुम्हाला रक्तप्रदर किंवा श्वेतप्रदर म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा त्रास असेल, इचिंग होत असेल, कांदा लसणीचा असा स्मेल त्याला येत असेल, दह्यासारखा तो असेल किंवा स्टिकी असेल, तर हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करा. जसं की वेलची आपल्या घरी असते, तर वेलचीचे दाणे सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चघळायचे सकाळी उठल्यावर. त्यांनीही अत्यंत सुंदर ह्याच्यामध्ये फरक पडतो की आपोआप तो डिस्चार्ज कमी होतो. दुसरं म्हणजे जड काही उचलायचं नाही थोडे दिवस. म्हणजे ना आपल्याला त्या मसल्सची ताकद वाढवायची. त्याच्यासाठी रोज 20 मिनिटं आपल्याला चालायचंय. त्याच्याच बरोबर तुम्ही व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 हे चांगलं तुमचं आहे की नाही हे बघायला पाहिजेत आणि तसा आहार घ्यायला पाहिजे. किंवा तांदूळाचं धुवण सांगितलेलं आहे. म्हणजे तांदूळ मुठभर घ्यायचे, स्वच्छ धुवायचे आणि 1 ग्लासभर पाण्यामध्ये ते बुडवून ठेवायचे आणि त्याच्यावरती जो काही त्याचं जे तयार होतं त्याला तांदूळाचं धुवण म्हटलेलं आहे. मग ते पाणी म्हणजे 4 तास तसं ठेवल्यावर ते पाणी गाळून आपल्याला प्यायचंय, की त्यांनी सुद्धा हे तुमचं अंगावरनं पांढरं पाणी जाणं नक्की छान कमी होतं. आणि जिरे, धने, पाणी. आता धने, जिरे काय करतात, तर तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात आणि त्यांनी खूप सुंदर फरक पडतो. आणि ती आपली जी वजायनल जागा असते की जिथे आपल्याला इचिंग होत असतं व्हाईट डिस्चार्जमुळे, ती जागा तुम्ही जर तुरटीच्या पाण्याने धुतली तरी पण तुम्हाला ते स्वच्छता तिथे आढळून येते. हळूहळू तो डिस्चार्ज कमी होतो. आणि पित्त वाढल्यामुळे कधी कधी हा त्रास असतो, मग तेव्हा आपण शतावरी देतो, बल्ले औषधं देतो, अश्वगंधा दुधातनं देतो, की त्यांची ताकद वाढली, इम्युनिटी वाढली की हा त्रास कमी होतो. अपचित जल म्हणजे जर तुमच्या शरीरातल्या जलाचं नीट पचन नाही झालं तरी हा त्रास होतो. कित्येक जणांना पण आपण म्हणतो की एवढ्या शिंका का येतात, सर्दी का होते, म्हणजे इट्स सॉर्ट ऑफ लाईक दॅट. ॲलर्जी कशी असते तसा हा व्याधी आहे. पण या काही उपायांनी तो छान ट्रीट करता आपल्याला येऊ शकतो. आपण मगाशी म्हटलत की वेट लॉससाठी आपण काय काय करू शकतो. जसं तेल तुम्ही म्हटलत की पोटाला लावू शकतो आणि त्याची एक वेगळी प्रोसेस आहे ज्याचं रिझनिंगही तुम्ही दिलं. पण मला जर मी तुम्हाला म्हटलं की मला 1 आठवड्याचा प्लॅन द्या जो मी फॉलो करते वेट लॉससाठी, तर त्यात काय टिप्स तुम्ही देऊ शकता? सगळ्यात पहिले सकाळी उठल्यावरती मी तुला असं सजेस्ट करेन की तू जिरा वॉटर घे. जिरा वॉटर घेतल्यामुळे कसं होईल की थोडंसं तू शरीराला क्लीन केलं, शरीरातली उष्णता कमी झाली आणि डायजेस्टिव्ह फायर चांगला तयार झाला. म्हणजे आता काय होणार आहे, अन्न चांगलं पचणार. म्हणून पहिलं घेतलं आपण जिरा वॉटर. जिरा वॉटर घेऊन झालं की यू कॅन म्हणजे दात घासणं आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी तुझ्या क्लीन झाल्या, अभ्यंग केलं, अंगाला तेल लावलंस छान, त्यानंतर तू वॉक घेऊन आलीस, मग त्यानंतर थोडंसं फ्रूट प्लेट
अच्छा. म्हणजे मिक्स फ्रूट पाहिजे. आता मस्क मेलन पाहिजे की जे तुझ्या पाळीसाठी मदत करतं. ओके. त्याच्यानंतर बेरीज असतील तरी सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून छान काम करतात. संत्र पोटॅशियम लेवल्स मेंटेन करायला मदत करतो. अननस आहे, पोटामध्ये केस गेला असेल किंवा काही गेलं असेल की ते डायजेस्ट करायला आपल्याला अननस मदत करतो. हो. सो अननस घेऊ शकतेस. अशी फ्रूट प्लेट घ्यायची साधारण एक 9-9:30ला आणि त्याच्यानंतर 11 वाजता तुला भाज्यांचं सूप घ्यायचं. ओके. म्हणजे मका आहे किंवा जे काही सूप. मग दुपारच्या जेवणामध्ये एक भाकरी किंवा एक पोळी आणि रसवाली भाजी. हम्म. म्हणजे ती उसळ कर, जे तुझ्या चॉईसचं आहे ते, आणि सोबत सलाड. ओके. आता ह्याच्यात आपण कुठेही जास्त प्रमाणात कार्ब्स घेतलेत का? घेतलेच नाहीयेत. नाही घेतलं. कार्ब्स कुठेच आले नाहीयेत. म्हणजे ज्वारीची भाकरी आली आहे, बरोबर, दॅट इज ऑल्सो अ प्रोटीन सोर्स. पोळी खाल्ली तरच आहे. मग भात तर खायचा नाही आपल्याला. मग रात्री अगदी 2 घास भात खायचा. अगदी 2 घास. का? की ते खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही ना. मी कधीही कोणत्या पेशंटला ना असं म्हणजे डाएट म्हणून मी हे खाल्लं नाही असं दुःखी व्हायला देत नाही. का? कारण मग डोपामाइन येत नाही ना. त्याला पण एक हां, वेगळं लॉजिक आहे. कारण आवडीचा पदार्थ आपण जर खाल्ला नाही तर मग आपल्याला ते मनात वाईट असतं, रे मला भात खायला मिळत नाहीये. मग त्याने डबल वेट वाढणार आहे. सो 2 घास म्हणजे 2 घासच भात रात्री घ्यायचा आणि मग तेव्हा पोळी वगैरे काहीही घ्यायची नाही. त्याच्या सोबत आपण काहीतरी उसळ एखादी जी आपली दुपारी केलेली असते त्याच्यावरती कांदा, टोमॅटो घालून मस्त त्याची चटपटा चाट बनवायचा. एखाद दिवशी आपण म्हणतो ना की फक्त मस्त मक्याचे दाणे घालायचे, ब्रोकोली आहे, भोपळी मिरची आहे, अशा सगळ्या भाज्या सॉर्ट करून सगळ्या छान अशा मस्त भाज्या करायच्या. आणि जे फॅट्स वाढवणारे पदार्थ आहेत, म्हणजे केक आहे, पेस्ट्री आहे, चीज आहे, ब्रेड आहे, हे घ्यायचं नाही. पनीर आठवड्यातनं एकदा मुद्दाम घ्यायचं कारण तो प्रोटीनचा सोर्स आहे. पण चीज मी मुद्दाम नाही सांगणार. मैदा पण हे मी कशाला वाईट नाही म्हणत, कारण आपण खात असतो हे पदार्थ. सो नावं कशालाही नाही ठेवायचे, पण ते प्रमाणात घ्यायचं. आणि हे जर आपण नीट फॉलो केलं आणि एखादा वार आपलं जसं ठरलंय की लिक्विड डाएट, बरोबर, ते केलं तर का आपलं वजन वाढेल. आणि हे करूनही वजन वाढत असेल देन यू नीड सप्लिमेंट्स. की आज मग आपल्याला तेव्हा सप्लिमेंट्सची गरज आहे की जर हे सगळं तुम्ही करताय, व्यायाम करताय आणि तरी वजन वाढतंय, देन यू नीड अ ट्रीटमेंट. मी तेव्हा मग तुम्हाला आपण पंचकर्म आहे किंवा आयुर्वेदातल्या वेगवेगळ्या औषधी आहेत की ज्यामुळे सुद्धा गुग्गुळ आहे की वेगवेगळे अशी औषधं आहेत की ज्याने तुमचं मेद आणि मांस हे जे दूषित झाले त्यांचं क्षरण व्हायला आपल्याला मदत होते. म्हणजे खरवडून काढणं थोडक्यात आपण म्हणतो. तसं ते आपल्याला फॅट्स डिपॉझिट जे झाले ते कमी करायचे. शरीराला सांगायचं की तुला लागलं तर शरीरातलेच वापर, आम्ही बाहेरून काही देणार नाही, असे लाड करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळी आपल्याला जी गोष्ट खावीशी वाटते ना ती आपण थोडी तरी खायची. म्हणजे अगदीच खायचंच नाही असं केलं ना की आपण शुष्कता निर्माण होते ना आपल्यामध्ये. आपल्याला कसं हेल्दी राहायचंय, आपल्याला सगळं उपभोग घ्यायचा आहे पण प्रमाणात. आणि हॅपी हॉर्मोन्सला हॅपी ठेवायचं. एक्झॅक्टली, हॅपी हार्मोन्स खूप महत्वाचे आहेत. व्यायाम करून तुम्ही एंडॉर्फिन घ्या, छान जेवून तुम्ही डोपामाइन घ्या, चांगले विचार तुम्ही करून कॉर्टिझॉल मात्र वाढवू नका काही झालं तरी. करेक्ट. आणि मी चुकीचं बोलले. चुकीचे विचार करून तुम्ही कॉर्टिझॉल वाढवू नका, एक चांगले विचार करा म्हणजे तुमचं कॉर्टिझॉल वाढणार नाही. ओके. सो हे केल्याने या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील. आणि मला असं वाटतं की इतकं छान डाएट घेतल्याने आपोआप स्किनवर ग्लो येणारच आहे ना. त्वचा सगळ्यात महत्वाची आहे. आपण बघ झाडाला पाणी नाही घातलं तर झाडाची पानं कशी होतात, कोमेजलेली होतात. आज आपण जर गरम पाणी आणि तूप घेतलं, स्किन तुकतुकीत म्हणजे एवढी छान दिसते. मग पाळी यायच्या आधी स्किन आपली एकदम डल झालेली असते. आणि पाळी येऊन गेल्यावर म्हणजे रक्तमोक्षण झालं, रक्त जातं ना, त्यामुळे पाळी येऊन गेल्यावर चेहरा एकदम ग्लोईंग होतो कारण रक्त शुद्धी होत असते. तुम्ही पाणी किती पिता, तुम्ही चेहरा किती वेळा धुता, तुम्ही चेहरा कशाने धुता, तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरती काय लावता आणि तुमच्या शरीरामधले धातू कसे आहेत यावरती तुमच्या चेहऱ्याचा वर्ण अवलंबून असतो. बघ, रक्त कमी असेल एखाद्याचं, आपण म्हणतो काय असं एकदम पेल का दिसतोय, राईट. आपण काय म्हणतो पेल दिसतोय. एखाद्याला खूप पिंपल्स असतील तर आपण म्हणतो गट हेल्थ काहीतरी बिघडलेली आहे, एवढे सारे पिंपल्स आलेत. पण तेच पिंपल्स इथे असतील तर आपण काय म्हणतो की
पिरियडशी रिलेटेड हिच्यात हां, काहीतरी प्रॉब्लेम बदल दिसतोय. आहे. सो चेहरा खूप बोलका आहे आपला. करेक्ट, आपली जीभ जी आहे त्याच्यावरनं आपल्याला आपलं पचन कळतं. करेक्ट. डोळ्याच्या खाली पफीनेस असेल, की हल्ली लोकांना पटकन भीतीच वाटते, की अरे बापरे! माझ्या किडनीला काही प्रॉब्लेम नाही झालाय ना? येस, किडनीमध्ये हे सिम्प्टम्स दिसतात. पण जर तुम्ही 30 वर्षाचे आहात, करेक्ट. तुम्हाला लघवी साफ होतीये, तर मग तुम्ही काळजी करू नका ना. सूज नाहीच यायला पाहिजे डोळ्याखाली. पण यू ट्राय की तुम्हाला कशामुळे आले त्याचं नीट डायग्नोसिस करा. करेक्ट. तुम्ही स्वतःचे डॉक्टर होऊ हो नका. यू टेक अ प्रॉपर कन्सल्टेशन. तुम्ही नीट विचारा. कारण बऱ्याच वेळा लोकं Googleवर टाइप करतात आणि मग उगीच टेन्शन घेतात आणि येऊन विचारतात असं, की मला जिभेवरती पांढरा लेयर आलाय म्हणजे काही कॅन्सर नाही ना हा? तर मी त्यांना असे म्हटलं, प्रश्न येतात. असेही प्रश्न म्हणजे आणि हे बघ पेशंट आहे म्हटल्यावर ॲज अ डॉक्टर मला त्यांना ते समजावून सांगा. म्हणजे बरोबर. लहान मूल कसं आईला विचारेल हां. त्या विश्वासाने ते विचारतात. सो मी त्यांना समजावूनच सांगते, की तुम्ही तुमच्या हेल्थची प्रायोरिटी पहिले ठेवायची. तर आता कुठेही गेला, शुगरचा पेशंट आहे त्याला मी सांगते केक नाही म्हणजे नाही खायचाच. जर आपल्याला HbA1c 12 पासून खाली आणायची आहे, तर तुला 3 महिने हा मोह बंद ठेवायला हवा. म्हणजे खायचं नाही म्हणजे नाही, कारण आपल्यासाठी ते आपण करतोय. खरंय. सो कुठलाही व्याधी झाला ना, तर पहिले तुम्ही तुमच्या डॉक्टरशी नीट कन्सल्ट करा. तुमच्या मनातले सगळे डाउट्स विचारा, की हे का झालंय? मी काय अव्हॉइड करायला पाहिजे? आणि ते गोष्टी तुम्ही अव्हॉइड केल्यात ना, की तुमचा तो त्रास आपोआप कमी होणार आहे. करेक्ट. परत ती संप्राप्ती घडायला नको. ताप का आलाय? कारण व्हायरस आहे म्हणून आलाय? का आहारामधले बदल झाले? तुम्ही कारण नक्की जाणून घ्यायला हवं, की हा त्रास तुम्हाला का होतोय? आणि एका महिलेमध्ये इतकी जास्त पॉवर असते ना, की तिच्यामध्ये तो सेन्स असतो. शार्प सेन्स म्हणतो ना, की पुढे काय घडणार आहे? ह्याच्यामुळे हे झालंय. तिच्या डोक्यात सतत विचार असतात तिच्या घरातल्यांचे. खरं. आई-बाबांसाठी मी काय करू? मग लहान मुलगा असेल तर त्याच्या पायाला मी तेल लावून देऊ का? आणि मग हे सगळं करताना ती स्वतःला वेळ द्यायला कुठेतरी विसरते. तिला फक्त एक हवं असतं, की तिच्या फॅमिलीची ती हार्ट असते ना, म्हणजे ती पाठीचा कणा आपण कसं म्हणतो, खरंय, की खरंय. त्याच्याशिवाय घरचे पण उभे राहू शकत नाही. साधं 4 गोड शब्द पण तिच्यासाठी खूप असतात. असतात. आणि म्हणजे घरामध्ये आपण बघतो, की क्लीनलीनेस का महत्वाचा आहे, की जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी नांदते. म्हणजे जिथे सरस्वती तिथे लक्ष्मी, म्हणजे जे आपण म्हणतो, की जिथे बुद्धी आहे तिथेच लक्ष्मी आहे. सो खूप शिकणं. आजकाल मुलींना जे वेगवेगळे मोबाईलमुळे एक फॅड निर्माण झालंय, रील्स बघणं हं. किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना नको त्या वयात कळतायत. तो सगळ्यात पहिले 9वी-10वी पर्यंत ना मोबाईल हातात खरं आपण द्यायलाच नकोय. पण हल्ली शाळेचे प्रोजेक्ट्सच असे असतात, की ते बघण्यासाठी त्यांना Googleची हेल्प घ्यायला लागते. पण काही गोष्टी प्रमाणातच त्यांना करायला दिल्या पाहिजेत. त्यांच्याकडनं घरातला केर काढून घेणं. म्हणजे त्यातनं ते खाली वागतात, बसतात. एक्सरसाइज हां, होते. त्यांचं ताट त्यांनी स्वतः विसळणं. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर देवांना नमस्कार करणं. घरी आजी-आजोबा असतील तर त्यांना नमस्कार करणं. घरी पाहुणे आले तर बाहेर बसून त्यांच्याशी 4 शब्द बोलणं. हे सुद्धा संस्कार एक स्त्री घरातल्या मुलांना करत असते आणि त्याच्यात आपण तिला सपोर्ट करायला हवं, की येस धिस इज गुड. हे आपले संस्कार आहेत, ते आपण हे पुढे देतोय आणि कारण ह्यातनंच हायजीन होतं ना. आज आपण पानामध्ये अन्न टाकू नको सांगतो, की ह्याला कारण काय, की तेच ती बघून पुढे शिकवणार आहे. हं. हायजीन, की कपडे स्वच्छच पाहिजे. फाटलेले कपडे कधीही अंगावर घालायचे नाहीत. तुम्हाला काही त्रास असेल, पहिले तुम्ही तुमच्या पालकांशीच बोलायला हवं. डबा आपण जो शाळेत देतो, तो मुलांनी खायलाच हवा. शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर शिक्षकांशी नीट त्यांनीच बोलायला हवं. छोटासा प्रॉब्लेम असतो, त्याने पुढे वाढत जातो. आजकाल डोकेदुखी आणि ॲसिडिटी ही समस्या लहान मुलींमध्ये दिसायला लागली आहे. म्हणजे असे पेशंट येऊन सांगतात, की मला ॲसिडिटी होतीये, जळजळतंय. आणि मग विचारल्यावर कळतं, की रोज रात्री आईस्क्रीम खाणं किंवा ह्या बाहेरचं सतत सँडविच खाणं, की ह्यामुळे त्यांचा जो डायजेस्टिव्ह फायर असतो, अग्नी कुठेतरी विझतो आणि मग त्यांचं अन्नपचन होत नाही. मग पोटात जो गॅस तयार होतो, त्यांनी हा सगळा ॲसिड रिफ्लक्स आपल्याला बाहेर येतो. म्हणजे गर्ड जे आपण म्हणतो, ते लहान मुलांमध्ये होऊन चालणार नाहीये ना. एवढ्या लहान वयामध्ये ॲसिडिटी होणं चुकीचं आहे. त्यांचं डायजेशन चांगलंच पाहिजे. आपण जेवण झाल्यावर बडीशोप म्हणून तर खातो ना. किती पाचक आहे बडीशोप. किंवा घरी आपल्या ओव्याचा अर्क असायला हवा. ओव्याचा अर्क लहान मुलांचं पोट दुखत असेल किंवा त्यांना जंत झाले असतील किंवा त्यांना सतत आपण म्हणतो ना, की अंगावरती कुठे पांढरे डाग येणं, शिब म्हणतात त्याला. तर ते तुमच्या मुलींच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल, तर हे कुठेतरी त्यांना जंत झालेत आणि मग तेव्हा ओव्याचा अर्क 1, 2 ते 4 थेंब पाण्यात न दिला,
मस्त छान फरक होतो. पूर्वी आपल्याला आई मुद्दाम द्यायची अच्छा. एरंडेल तेल. का की पोट साफ व्हायला पाहिजे. तर 10 वर्षाच्या पुढे मुलांना आपण 5 ml एरंडेल तेल सहज देऊ शकतो, की त्यांचा कोठा स्वच्छ राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची त्यांनाही माहिती पाहिजे, की आपला मिसळण्याचा डबा आहे. हळद कधी वापरायची, पटकन लागलं तर आपण हळद लावतो, कॉफी लावतो का? ते रक्तस्तंभक आहे. सो ही माहिती आपल्या मुलींना आपण दिली, तर त्यांना दुसऱ्या कशाचीही गरज लागणार नाही. सेल्फ मेड त्या नेहमीसारख्या घडतील. पण मग पिंपल्सला सोल्युशन काय? आता बघ पिंपल्स येतात ना, तेव्हा कधी-कधी ते त्यातनं एक बी बाहेर येतं, पस बाहेर येतो. तर मग तेव्हा ना आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार सांगितलेत, की तूप आणि मध. एकदा तुम्ही पिंपलला तूप लावा, एकदा मध लावा. तूप लावा, मध लावा. असं अल्टरनेट डे करायचं. आपोआप तो पिंपल बसतो. अच्छा. किंवा लोध्र, मंजिष्ठा, सारिवा या काही आयुर्वेदामधल्या वनौषधींच्या पावडर्स असतात. त्याच्यामध्ये आपण दूध किंवा मध किंवा दही हे मिसळून लावू शकतो. म्हणजे म्हणजे बघ सकाळी उठल्यावर जर आपण थोडासा बर्फ फिरवला चेहऱ्यावरती, तर ती रंध्र जी असतात ना ती क्लोज ओपन होतात आणि त्याने एवढा छान ग्लो चेहऱ्याला येतो. आणि त्यानंतर मग जर आपण फेस वॉश केला आणि नंतर मग हा लेप जर आपण लावून ठेवला, तर ते सगळे जे पिंपल्स आहेत ते कमी झालेले आपल्याला दिसतात. किंवा हळद आणि आपल्याकडे घरी खोबरेल तेल असतं, ते सुद्धा या पिंपल्सच्या डागांवर आपण लावलं किंवा बटाटा किसून लावला तरी सुद्धा ते डाग आपल्याला कमी झालेले दिसतात. किंवा कोरफडीचं जेल आपण जे म्हणतो ते जरी लावलं तरी सुद्धा हे पिंपल्सचे डाग तुमचे जाऊ शकतात. वाव, म्हणजे किती इझी टिप्स आहेत हे. येस. आपण बायकांविषयी, महिलांविषयी, त्यांच्या पर्सनल हायजीन विषयी आणि हेल्थ विषयी बोलतोय. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हटलत, की तुमचा परिवार सुद्धा तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. तर एक महिला जिला आपण म्हणतो, की ती सुपर वुमन आहे, तिच्याकडे सुपर पॉवर्स आहेत, ती सगळं करू शकते. ती घर पण बघू शकते, ती ऑफिस पण करू शकते, मुलांना पण सांभाळू शकते, ते सगळं करू शकते. मग अशातच नवऱ्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की एक हातभार लागावा, की ती आणखी जोमानं तिची कामं करू शकते आणि हॅपी राहू शकते? नवरा हा स्त्रीच्या आयुष्यातला म्हणतो ना तसा एक खूप मोठा सपोर्ट असतो. त्याच्या एका आपण म्हणतो ना एका टेकूवर ती अख्खं जग जिंकू शकते. मी तुझ्यावर स्वामी कसं म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. साथ देणं असतं ना ते खूप महत्वाचं असतं. कधी उशीर झाला सांभाळून घेणं. अरे चल ठीक आहे, आज झालंय ना असं, इट्स ओके, आपण करूया नंतर. आर्थिकदृष्ट्या एक फॅमिलीला जो सपोर्ट देणं असतो ते नवरा आणि बायको हे दोन्ही मिळून करत असतात. बैलगाडीचं जर आपण उदाहरण घेतलं तर एक चाक खाली खचून चालणार नाहीये, एक चाक पुढे जाऊन चालणार नाहीये. दोघांनी एकत्र एकमताने ही विचारसरणी पुढे न्यायची आहे. आणि ना प्रेमाची आपण अशी व्याख्या नाही करू शकत, कारण प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे. करेक्ट. जे एकमेकांविषयी जे फिलिंग वाटतं ते एकमेकांना सांगणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी काय ते आय लव्ह यू असं म्हणूनच सांगायला पाहिजे असं नाहीये. प्रेमाची भाषा वेगळी आहे. कधीतरी एखादा आपण म्हणतो त्यांच्या आवडीचा पदार्थ जेवायला बनवणं किंवा तिच्या आवडीची साडी आणणं, यातनं प्रेम दिसतं. आणि जे नवरे येतात क्लिनिकमध्ये त्यांना सांगते, जे आफ्टर 50 असतात, की ह्यांना कंबर दुखतीये तर प्लीज तुम्ही मसाज करून द्या. दोन्ही फायदे होतात, की नवऱ्याचा स्पर्श मिळाल्यामुळे जे डोपामाइन हवंय तेही मिळालंय आणि मसाज केल्यामुळे ते तेल तिथे मुरतं. ते तेल मुरल्यामुळे दोन्ही गोष्टींचा फायद्यामुळे गुडघेदुखी कमी होते, अंगदुखी कमी होते आणि गप्पा मारल्या जातात ना त्या वेळात. त्यांनी काय केलंस, तू काय केलंस, हे जे शेअरिंग आहे, एक बॉन्डिंग आहे, ते खूप छान होतं. आणि मी प्रत्येक कपललाच मी पॉवर कपल म्हणते. म्हणजे प्रत्येक कपलमध्ये हीच पॉवर असते. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि जे परमेश्वरांनी आपल्याला दिलंय ते सांभाळून ठेवणं, हेही तेवढं महत्वाचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खरंच घरातली महिला अशीच असते ना, सगळ्यांचं कल्याण करणारी. नारायणी देवीच्या विषयी हे सांगितलं गेलंय. आपल्या घरी जर आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हवे असतील ना, वास्तू तथास्तू म्हणत असते, तर मग आपल्या घरातले व्हायब्रेशन्स चांगले होण्यासाठी आपल्या कुलस्वामिनीची जशी आपण प्रार्थना करतो, तसंच जर आपण हा मंत्र घरी 11 वेळा आपण जर म्हटला, तर घरामध्ये सुद्धा चांगल्या व्हायब्रेशन्स येतात. ते वायुमंडल जे असतं ते छान शुद्ध राहण्यासाठी आपण आवर्जून सकाळी घरी हा मंत्र लावायला हवा.
क्या बात आहे. आणि मला असं वाटतं, जी स्त्री आपल्यासाठी एवढी झटत असते, एवढं काय काय करत असते, तिला कुठेतरी थँक म्हणणं ही गरजेचं आहे ना, कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. म्हणजे आणि तिला सांगून ते नको असतं, तिला आपणहून जर ते मिळालं तर ते तिला खूप Exactly. आवडतं. वेगळाच आनंद आहे. या राईट. क्या बात आहे. म्हणजे मी जसं म्हटलं होतं सुरुवातीलाच, की खूप टेकअवेज आजच्या पॉडकास्टमधून मिळणार आहे. कारण डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर आपल्या सोबत आहे. थँक सो मच मानसीजी, तुम्ही इतका वेळ दिलात आणि इतकी छान, इतकी इम्पॉर्टंट माहिती आम्हाला दिलीत आणि हे इतके इझी, सिंपल टिप्स आहेत, की आपण हे स्वतः घरच्या घरी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे, जो डिसिप्लिन आयुष्यात असायलाच पाहिजे, त्याला काहीच पर्याय नाही. अदरवाईज आपली पूर्ण सिस्टम बिघडू शकते. अगदी बरोबर आहे. थँक सो मच. नमस्कार. थँक